रिपब्लिकन परिषदेच्या निमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या दुसऱ्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष नामवंत आंबेडकरी विचारवंत डॉक्टर NV ढोके सर, ज्यांचा आताच UPचे असताना सुद्धा उत्तर प्रदेशाच्या अत्यंत कटू वास्तव ज्यांच्या तोंडून आपण ऐकलं ते प्रख्यात पत्रकार, ज्यांच्याविषयीचं मला अनेक दिवसापासून आकर्षण होतं आहे ते मान्यवर कवल भारतीजी। याच्या आधी या हाबीर अंगार सभामंचावरून बोलून गेलेले डॉक्टर नंदलाल भारतीजी, ॲडव्होकेट दिवाकर सिंहजी, पहिल्या सत्रात ज्यांनी पहिल्या सत्राचं अध्यक्षपद स्वीकारलं, ज्यांचं नागपूरकरांना अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव माहिती पडतं, ते माजी पोलीस महासंचालक मान्यवर दारापुरीजी, मान्यवर इरफान अली इंजिनियरजी। मला आनंद आहे आज या श्रोत्यांमध्ये डॉक्टर शोभा सेन, भांबर्डेजी, डॉक्टर कृष्णा कांबळे, डॉक्टर NG कांबळे, मान्यवर मुकुंद मेश्राम, निरंजन वासनिकजी, गोपीचंद कांबळे, प्रवीण कांबळे, राहुल दहीकर, बरीच रिपब्लिकन संकल्पनेवर आकंठ प्रेम करणारी माणसं या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत। माझ्या हिंदी संभाषणावर बऱ्याच मर्यादा आहेत। मी व्यासपीठावरच्या मान्यवरांची क्षमा मागतो की तितकं मी चांगलं हिंदीत बोलू शकणार नाही। कार्यक्रमाला यायला मला काही उशीर झाला, भंडाऱ्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो, आपण मला क्षमा करावी। मित्रांनो, या संबंध परिषदेचे आयोजक जे एक रिपब्लिकन स्वप्न पाहतात, मान्यवर इंजिनियर विजय ओरके, इंजिनियर हेमंत रामटेके आणि त्यांचे सगळे सहकारी, ही रिपब्लिकन स्वप्न पाहणाऱ्या या माणसांनी माझ्यावर बंधनं टाकली आहेत। त्यांचा अत्यंत प्रेमळ आणि काहीसा आक्रमक असा आग्रह आहे की तुम्ही रिपब्लिकन संकल्पनेवरच बोलावं। आधीच्या वक्त्यांची भाषणं ऐकल्याच्या नंतर मला अंतःकरणापासून अशी हुरहुरी होते आहे की आपण त्या विषयाला छेडावं, परंतु हे मला जगू देणार नाही। त्याच्यामुळं मी रिपब्लिकन संकल्पनेवर बोलणं हीच माझी मर्यादा समजतो, हे मान्य करतो। मान्यवर कवल भारती यांनी जे प्रश्न इथे उपस्थित केले, ती प्रश्न हृदयाला छेदून गेले, वास्तवाला धरून आहेत, परंतु या वास्तवाचा आलेख एक हितगुज, एक संवाद या नात्यानं मला तुम्हा लोकांशी साधायला अत्यंत आनंद होईल। रिपब्लिकन संकल्पना मांडताना किंवा रिपब्लिकन संकल्पना विश्लेषित करताना, त्याचं मूर्त स्वरूप सांगताना थोडं जर मी मागं गेलो तर मी तुमच्यावर फार अन्याय करतोय असं नाही। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ही रिपब्लिकन संकल्पना अमूर्त अशी जुळलेली आहे, बाबासाहेब आंबेडकर ही सुद्धा एक प्रक्रिया आहे। बाबासाहेब आंबेडकर हे सनातनत्व नाही। बाबासाहेब आंबेडकर यांचा शाश्वततेशी अजिबात संबंध नाही। बाबासाहेब आंबेडकर हे नाव परिवर्तनाशी पूर्ण नातं जोडलेलं आहे। आणि जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांशी हे नातं
अंतांचं अशी आंतरिक नातं जेव्हा जोडतो, तर जसं मान्यवर कौल भारतींनी इंडिपेंडंट लेबर पार्टीचा उल्लेख केला, जर आपण बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ 1919 जर घेतला, 65 वर्षांचं जगणं त्यांना लाभलं. 36 वर्ष ते अखंड संघर्ष करत होते. 15 ऑगस्ट 1936ला त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आहे, खरं आहे. 6 महिन्यानंतर 1937ला सार्वत्रिक राज्याच्या निवडणुका होणार होत्या. 17 जागा त्यांनी लढवल्या होत्या. स्वतः ते पण उमेदवार होते. मुंबई इलाक्यातनं 17 पैकी 14 निवडून आले, हे खरं आहे. ते सगळे दलित नव्हते. त्यातले 4 ब्राह्मण होते. त्यातले 7 बहुजन समाजाचे होते. उरलेले दलित होते. जी माणसं बहुजन समाज पक्षाची मुहूर्तमेढ आम्हीच केली असं उच्च रवाना सांगतात, आजपर्यंत लोकांच्या डोळ्यांमध्ये काय घातलं असेल ते आपण मानणार नाही. परंतु जर खरी मुहूर्तमेढ घालण्याचा जर अभ्यासकांनी तो प्रारंभ बिंदू जर सांगितला असता, अरे पहिला दलितेतर पक्ष जर या देशामध्ये कोणता होता दलितांनी काढलेला, तर ती इंडिपेंडंट लेबर पार्टी होती. आणि इंडिपेंडंट लेबर पार्टीने जशी बाबासाहेब आंबेडकर ही प्रक्रिया आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा नाही अनेकदा सांगितलं, ते गाढवाचा गुण आहे म्हणे, एकच मुद्दा घेऊन ठेवणे. त्यांनी त्यावेळेस ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही याच्या विरुद्ध इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना करताना बाबासाहेब आंबेडकरांनी भांडवलवाद आणि ब्राह्मणशाही याच्या विरुद्ध ते त्यांचं ब्रीद होतं. मान्य आहे. त्यावेळेस अत्यंत सर्वाधिक खपाच्या इंग्रजी दैनिकामध्ये एक अग्रलेख आला होता. त्या अग्रलेखामध्ये त्या संपादकांनी लिहिलं होतं की येत्या काळात एक राजकीय भूकंप होणार आहे. त्या भूकंपाचं नाव आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. येत्या काही वर्षामध्ये या देशामध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या रूपानं एक दलित, शोषित, कामगार, सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर या सर्वांना घेऊन एक अत्यंत मोठी राजकीय शक्ती निर्माण होणार आहे, हे त्या इंग्रजी दैनिकांनी लिहिलं होतं. मी अनेकदा हा मुद्दा मांडतो, परंतु त्या मुद्द्याकडे तरणे अभ्यासक दुर्लक्ष करतात. 39 ते 45 दुसरं महायुद्ध झालं. इंडिपेंडंट लेबर पार्टी 36ला निर्माण झाली. इंडिपेंडंट लेबर पार्टीचं फार वय नव्हतं. मुंबई विधानसभेमध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टीचे 14 सदस्य ज्या पद्धतीनं बिल ठेवत होते, ज्या पद्धतीनं शोषणाच्या विरुद्ध लढत होते, मुंबईमध्ये संप करणाऱ्यांना पूर्ण रोजगाराची हमी मिळावी याचा पहिला आंदोलन इंडिपेंडंट लेबर पार्टीने केलं होतं, ज्यावेळेस लाल बावटेवाल्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला नव्हता. स्वतंत्र मजूर पक्ष आपली पूर्ण जागा सामान्य लोकांच्या हृदयामध्ये पूर्ण जागा करत होती. एकीकडे काँग्रेस होते, एकीकडे कम्युनिस्ट पक्ष होते. हिंदू पक्षांचा नाव निशाणा तितका नव्हता. त्यावेळेस इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या वाढत्या आलेखाच्या विरुद्ध या देशात एक कट झाला, तो नाकारता येत नाही. मी जर असं म्हणेन कुठलाही पुरावा न देता, तर कदाचित ती चूक होऊ शकेल, परंतु माझा अंतःकरण असं म्हणते की या देशात एक कट झालाय. सर स्टॅफर्ड क्रिप्स 1942ला भारतात येतो. इंग्रज सरकार भारतावर आपलं राज्य सांभाळू शकत नाही. 39 ते 45 या 6 वर्षाच्या महायुद्धाच्या काळात 42 मध्ये इंग्रजांची हालत या देशामध्ये अस्थिर झाली होती.
क्रिप्स जा तू, नवीन घटना कशी करता येईल ते पहा तू. आपल्याला आता ते राज्य भारतीयांना द्यायचं आहे, कसं द्यायचं ते पहा तू. लोकांच्या मुलाखती घे, त्यांचा कानोसा घे, काय कसं घेईल आम्हाला तुम्हाला सत्तेचं सत्तांतरण कसं करता येईल त्याचा आढावा घे आणि ती नोट आम्हाला द्या. इंग्रज सरकारने क्रिप्सला पाठवलं. इंडिपेंडंट लेबर पार्टीचा प्रमुख असताना सुद्धा डॉक्टर B.R. आंबेडकरांना 10 दिवसाच्या वास्तवामध्ये क्रिप्सनी मुलाखत 9 दिवसपर्यंत दिली नव्हती. प्रत्येक दिवशी बाबासाहेब आंबेडकर क्रिप्सला विनंती करायचे की सगळ्यांना तुम्ही मुलाखतीला वेळ देता. गांधी तुम्हाला 4-5दा भेटून गेले, सावरकर तुम्हाला भेटून गेले, नंबूद्री पाद तुम्हाला भेटून गेले. अरे हे सगळे तुम्हाला भेटून जातात. जिना तर तुम्हाला बरेचदा भेटून गेल्या. मी एका पक्षाचा प्रमुख असताना सुद्धा तुम्ही मला भेट का देत नाही आहे? का देत नाही तुम्ही? क्रिप्समध्ये नाहीच त्यांनी दिलं. शेवटच्या 10व्या दिवशी काही मिनिटासाठी क्रिप्सनी बाबासाहेब आंबेडकरांना वेळ दिला आणि बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे आता सत्तेचं हस्तांतरण करणार आहात त्याच्यात तुम्ही दलितांना काय वाटा देणार आहात, येणाऱ्या तुम्ही संविधानामध्ये दलितांची काय हक्काची काय परामर्श करणार आहात, ही सगळी बाजू मांडताना क्रिप्स त्यांना असं म्हणतो, सी मिस्टर आंबेडकर, तुम्ही दलितांचे नेते आहात की मजुरांचे नेते आहात? कोणाचे नेते आहात तुम्ही? तुमच्या पक्षाचं नाव इंडिपेंडंट लेबर पार्टी आहे आणि तुम्ही पूर्ण वेळ दलितांची बाजू मांडतात. मी तुमची इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या बॅनरवरून दलितांची कैफियत ऐकत नाही. मॅटर एंड्स. शेड्यूल कास्ट फेडरेशन बाबासाहेब आंबेडकरांनी उगाच काढलं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अनेकदा पराभव पचवावा लागलाय. एक कितीही मोठा नायक माणूस जरी असला तरीही त्याच्या आयुष्यामध्ये पराभवाचे जे क्षण येतात ते क्षण सुद्धा त्यांच्या अनुयायांनी आपल्या मनात वेचून ठेवले पाहिजे. ज्या माणसाला आपण महापुरुषत्व देतो त्याला माणूस म्हणून सुद्धा आपण एकदा त्याची संबंध व्यक्तिरेखा अधोरेखित केली पाहिजे. केवळ चरित्र वाहकता, केवळ अक्षर वाहकता, केवळ प्रसंग वाहकता ह्याच्यानी या संबंधित या चळवळीचं मूलमापन होत नाही. बाबासाहेबांच्या समोर प्रश्न पडला की केव्हाही या देशामध्ये सत्तेचं हस्तांतरण होऊन जाईल. काय करू मी? काय करू मी? आणि म्हणून मग त्यांनी 1942ला जशा क्रिप्स इंग्लंडला गेला तसंच त्यांनी नागपूरला बैठक बोलवली आणि 16 जुलैला नागपूर मुक्कामी या शहरामध्ये त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या नावानं सगळ्यांची बैठक घेतली आणि सांगितलं की मला आता इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या नावानं राजकारण नाही करता येणार. काय करू मी? इंडिपेंडंट लेबर पार्टीमध्ये जे दलित ते तर होते ते म्हणत होते की बाळासाहेब तुम्हाला इंडिपेंडंट लेबर पार्टी वाइंड अप नाही करतायत. दलित होते ते असे आक्रोश करायला लागले की बाळासाहेब त्यांचे प्रश्न सुटून जातील, दलितांचे प्रश्न कोण सोडवेल? तुमच्याशिवाय आमचं कोणी वाली नाही आहे. काय करू ना मी? छातीवर दगड ठेवून बाबासाहेबांना इंडिपेंडंट लेबर पार्टी सोन्यासारखा पक्ष या देशातल्या राजकीय भवितव्याचा नकाशा बदलवून टाकला असता. त्या पक्षाला बाबासाहेबांना मन मारून छातीवर दगड ठेवून वाइंड अप करावं लागलं, गुंडाळावं लागलं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती करावी लागली. शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती केल्याच्या नंतर फार त्यांना यश मिळालं असं सांगत नाही मी, खूप तुमचा वेळ घेत नाही. त्याच्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यात बाबासाहेबांचा आणि सहकाऱ्यांचा पराभव होत गेला. 14 ऑक्टोबर 1956ला याच नागपूर मुक्कामी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचं त्यांनी घोषित केलं होतं. बौद्ध धर्माची दीक्षा घोषित करण्याच्या आधी त्यांनी 15 दिवस आधी सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक बोलावली होती, ज्याला सीईसी म्हणायचे. त्या सीईसी मध्ये त्यांनी सांगून दिलं होतं की एक लक्षात घ्या, आता 2 चाकावर आपल्याला काम करावं लागेल. एक बौद्ध धर्म स्वीकारणे, बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करणे आणि दुसरं
शेड्यूल कास्ट फेडरेशन मी आता गुंडाळणार आहे. माझ्या नवीन पक्षाचं नाव रिपब्लिकन पक्ष राहील. निळा झेंडा राहील, हत्ती चिन्ह राहील. मी सगळ्यांच्या नावाने खुलं पत्र देतोय. त्या सीईसी मध्ये सगळ्यांनी ती गोष्ट मान्य केली. आजही बाबासाहेब आंबेडकरांनी जे खुलं पत्र या देशाच्या जनतेला लिहिलं होतं, अरे आजही ते वाचण्यासारखं आहे राजा, आजही आहे. परंतु त्याच्या आधी आता मी तुम्हाला घेऊन जातो की ज्या संविधानाचा इतका उदो करतात, त्या संविधानाला ही घटना मी तुम्हाला जी सांगतोय ती 1956ची आहे, सप्टेंबर महिन्यातली. 14 ऑक्टोबरला इथे धम्मदीक्षा, 29-30 सप्टेंबरला दिल्लीला सीईसीची बैठक. तिथे सीईसी मध्ये निर्णय झाला की शेड्यूल कास्ट फेडरेशन गुंडाळायची आणि रिपब्लिकन पक्ष निर्माण करायच्या. पण त्याच्या आधी या महापुरुषाचं मन कुठे रमत होतं ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. संविधान देताना त्याच 25 सप्टेंबर, ज्याला आता तुम्ही संविधान दिन म्हणून मानता, तिथेच बाबासाहेब असं म्हणतात की संविधान देताना त्या शेवटच्या भाषणातलं त्यांचं ते अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य आहे, आज हा देश आंतरविरोधात प्रवेश करतोय. एकीकडे पॉलिटिकल इक्वॅलिटी मिळून गेली आहे, दुसरीकडे सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिकल इक्वॅलिटी. एकीकडे राजकीय समता मिळाली आहे, परंतु दुसरीकडे सामाजिक समता आणि आर्थिक समता अजून नाहीये. रोजच्या रोज विषमता वाढते आहे. येणारं शासन ही विषमता कमी करण्याच्याकडे लक्ष देईल, द्यायला हवं. बहुसंख्याक जनता या देशातल्या मूठभर लोकांच्या हातात सत्ता हस्तगत झाली आहेत, त्यांची भारवाहक बनलेली आहे. त्यांच्या भावना अशा उत्तम बनून होऊन राहिल्या आहेत की आम्ही आता केव्हा सत्ताधार होऊ. दुसरीकडे हे वाक्य आहे, पहिलं वाक्य हे आहे की ती जर तुम्ही विषमता कमी केली नाही तर एक दिवस या लोकशाहीचा डोलारा ही माणसं उधळून लावतील. हाच महापुरुष 22 डिसेंबर 1952ला पुण्याला व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी या चर्चासत्रात बोलताना त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय. लोकशाहीची व्याख्या विचारता, वकील मंडळी आहात तुम्ही, पुण्यातली वकील मंडळी आहात, 6 महिन्यापासून माझ्या मागे लागलात तुम्ही एक व्याख्यान द्या म्हणून. हे व्याख्यान मी देतोय, हे व्याख्यान ऐतिहासिक झालं पाहिजे म्हणे. जगातल्या अनेक लोकांनी लोकशाहीची अनेक व्याख्या केल्या, त्यातल्या 2 व्याख्या मी फक्त तुम्हाला सांगतो. बेगन वेगेटची व्याख्या गव्हर्नमेंट बाय डिस्कशन प्रसिद्ध आहे, चर्चेतनं सरकार, आवडीचं आहे, मनाला भावतं. दुसरी व्याख्या पोट्ट्यांना पोपटासारखी पाठ आहे सगळ्यांना, आम्ही लहानपणी तीच पाठ होती, बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. ते झालं काय झालं काय नाही माहित नाही की ते अब्राहम लिंकन कुठे भाषण दिलं, त्या भाषणातली ती बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी असलेलं. बाळासाहेब म्हणाले खूप जणांनी म्हणे हे अब्राहम लिंकनचा मी अपमान नाही करत म्हणे, खूप जणींनी व्याख्या. आणि त्या वेगेटची व्याख्या खूप आहे, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. लोकशाही कशी असावी हेच सांगतात म्हणे हे. लोकशाही कशी असावी हेच सांगतात. लोकशाही कशासाठी असावी हे अशी एकतरी व्याख्या आहे म्हणे. लोकशाही कशी असावी ही एकच. लोकशाही कशासाठी असावी ते काहीच नाही. बाळासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की रक्तविरहित मार्गाने या देशातल्या लोकांची सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक परिवर्तन करणारी जी शासन व्यवस्था असेल, रक्ताचा थेंब न पडता या देशातील जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल करणारी जी शासन व्यवस्था असेल तिला लोकशाही म्हणतात. आमच्या कोणत्याच नेत्यांनी कधीच ही व्याख्या केव्हाच सांगितली नाही. आमच्या कोणत्याच शाळेत कुठेच कधी कोणीची व्याख्या कधीच सांगितली नाही.
अब्राहम लिंकनच्या दाढीच्या बाहेर कधीच कोणीच पडले नाही. तीच व्याख्या सांगत गेले, तोच व्याख्येचा विषय होत गेला. आणि तीच संकल्पना घेऊन अध्यक्ष महाराज, तीच संकल्पना घेऊन बाबासाहेबांनी जे खुलं पत्र लिहिलंय, रिपब्लिकन संकल्पना सांगताना बाबासाहेबांनी जे खुलं पत्र लिहिलंय, या महापुरुषाला 14 ऑक्टोबरच्या नंतर 2.5 महिन्यामध्ये महापरिनिर्वाणाला तो आमच्यासाठी भयानक मोठा आघात ठरला. जी रिपब्लिकन संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती की या देशामध्ये याच्यानंतरचा विषमता अंताचा लढा हाच आमचा विषय राहील आणि विषमता अंताचा लढा हा आर्थिक आणि सामाजिक दोन्ही स्तरावर राहील. तो लढा आम्ही थांबवला, तो लढा आम्ही समजून घेतला नाही, तो लढा आमच्या सूत्र नाही राहिला, तो लढा आमच्या अंतःकरणाची ठेव झाली नाही. कधी आम्ही जाती अंताच्या लढ्यात गेलो आणि 1984च्या नंतर एक महान बहुजन समाज पक्ष निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी तर सांगितलं की संघर्ष करायची गरजच नाही, काहीच गरज नाही. ती किल्लीन कुलूप काहीतरी सांगितलं, ते मिळवा. आता तुम्ही यांच्याकडून ऐकलंच आहे की काय काय घडलं म्हणून. त्यानंतर रिपब्लिकन संकल्पना मांडताना हा जो एक सूत्र असतं, जर मार्क्सने सांगितलं की शोषक आहे आणि शोषित आहे, एक्सप्लॉयटेशनच्या विरुद्ध तुला संघर्ष करावा लागेल, ज्या ज्या ठिकाणी शोषण असेल त्या शोषणेच्या विरुद्ध तुला संघर्ष करावा लागेल. जो माणूस एक दिवस ते तत्वज्ञान ऐकतो आणि त्या दिवसापासून तो म्हणतो की टुडे आय बिकम कम्युनिस्ट, आजपासून मी कामरेड आहे, मला ही जीवन पद्धती मान्य आहे. रिपब्लिकन संकल्पना मान्य करताना या देशातला हा जो समतामूलक संघर्ष होता, जो सामाजिक समता आणि आर्थिक समता किंवा सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता या दोनोंच्या विरुद्ध ही खाई कमी करण्यासाठी लढेल. मी म्हणे संविधानामध्ये जेवढ्या तरतुदी करून ठेवल्या असेल, आर्थिक जो मुद्दा आहे तो तर त्यांनी राज्याच्या जबाबदारीवर टाकून दिला होता. मित्रांनो, ज्या घटना घडायला नको होत्या त्या घटना घडून गेल्या. शायद केवल भारती जी को मालूम नहीं होगा, रिपब्लिकन पक्ष की स्थापना बाबा साहब अम्बेडकर के महानिर्वाण के बाद इसी नागपुर शहर में हुई. लेकिन मुझे ऐसा लगता है कि जिस स्थान पर वो हुई थी, जिस स्थान पर 14 अक्टूबर 1956 को लाखों लोगों को बौद्ध धर्म की दीक्षा दी गई थी, ये रिपब्लिकन पार्टी की धुरा संभालने वाले उस वक्त के महानुभावों ने, वो कस्तूरचंद पार्क पर भी कर सकते थे, बंबई के शिवाजी पार्क पर कर सकते थे, लेकिन लोगों के भावनाओं को जोड़ने का एक नया जरिया लेने के कारण एक छोटी गलती कितनी बड़ी महान भुगतान कर सकती है, ये इतिहास का उदाहरण है. एक पार्टी पूरे दुनिया में किसी पार्टी में पार्टी की स्थापना के वक्त 5 लाख लोग होंगे. रिपब्लिकन पार्टी की स्थापना के वक्त करीब करीब 5 लाख लोग थे. मैं नहीं समझता कि दुनिया में कोई भी पॉलिटिकल पार्टी जहां निर्माण हो गई होगी, वो पॉलिटिकल पार्टी के निर्मिती के वक्त में 5 लाख लोग होंगे. जगातले हे आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. कोणीच सांगत नाही ही गोष्ट. जगात पहिल्यांदा एका राजकीय पक्षाच्या निर्मितीच्या वेळेस 5 लाख लोक होते. परंतु आज जी चूक वाटते, ती चूक असी, जो गलती महसूस होती, वो स्थापना उन्होंने उसी भूमि पर की जहां बौद्ध धर्म की दीक्षा ग्रहण किए थे, और जो रिपब्लिकन पार्टी से जुड़ा हुआ जो अबौद्ध था, जो बौद्ध नहीं था, उसके मन में ये पहली शंका आई कि रिपब्लिकन पार्टी में जाना माने बौद्ध होना, ऐसा तो नहीं है. पहली शंका का जो शिकार हुए हैं, उस वक्त में ये बात ध्यान में नहीं आई. त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये हा मुद्दा आला नाही, त्यावेळेस हे कळलं नाही. भावनेचा आवेग, उत्साहाचं उधाण,
निळ्या झेंड्याची ताकद, जय भीमचा आकाश फोडेल असा नारा, प्रचंड ताकद, एक भेग सुद्धा नाही, दगडाला जरी उभं केलं तरी निवडून येतील इतकी भयानक मोठी अंधश्रद्धा म्हणेन मी. इतकी राजकीय ताकद होती. परंतु राजकारणाचा मनोवैज्ञानिक पैलू तत्कालीन नेत्यांच्या, कदाचित ती माणसं चांगली होती, शायद वो आदमी लोग अच्छे थे, भोले होंगे, दूरदर्शिता से दूर होंगे, शायद उनके मन में ध्यान में आया नहीं. हम जब बच्चे थे तब कमलटकी चौक में जब यूपी से बीपी मौर्य आते थे तो हम मालूम क्या सारे घर का खाना छोड़ के बीपी मौर्य का भाषण सुनने के लिए बेताब रहते थे. बीपी मौर्य छोटे से कद का आदमी जब बोलता था तो दिल की धड़कनें ऐसी इधर की उधर होती थी, क्या बोलता था. लेकिन रिपब्लिकन पार्टी की उस वक्त में भी एक भूल होती थी. ये छोटी गलतियां बहुत भारी पड़ने लगी. पेंडाल के शमियाने के एक बाजू में बाबा साहब का फोटो बनता था और दूसरे बाजू में भगवान बुद्ध का फोटो बनता था. या लहान लहान चुका खूप भारी पडत गेल्या, कधीच लक्षात नाही आलं. छोटी 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 गलतियां कोसों दूर हमको लेके जाती गई. ये पहले से ये महारों का पक्ष नहीं था. रिपब्लिकन पार्टी के पहले अध्यक्ष एन शिवराज थे, कोई महार वगैरह नहीं था. रिपब्लिकन पार्टी की पूरी आधारशिला इस देश के पूरे कैनवास पर रखी गई थी. लेकिन उसी वक्त में बौद्ध होना, उसी वक्त में बाबा साहब का चले जाना, उसी वक्त में मालूम क्या लोगों का उधान मिलना, उसी वक्त में सत्ता का हस्तगत करने के सारे रास्ते खुल गए कि क्या ऐसा लगना, उसी वक्त में स्वार्थ ऐसा मालूम क्या धड़ से ऊपर आना, समझ में नहीं आता गया. और ये 1964 में प्राइम मिनिस्टर लाल बहादुर शास्त्री, इन्होंने दादा साहब गायकवाड़ की इतनी तारीफ किया था कि अरे दादा साहब तुम तो धोती वाले हैं लेकिन बहुत चालाक दिखते. बोले 4.25 लोग तुमने जेल में ठूस दिया. भूमिहीनांचं आंदोलन या देशातलं अत्यंत ऐतिहासिक आंदोलन आहे. आजपर्यंत तेव्हा मी रिपब्लिकन पक्षाच्या प्रेमाखातर माझ्या मनातलं, माझ्या खिशातलं काहीतरी अवास्तव तुम्हाला सांगतोय असं नाही. एक तरी आंदोलन असं दाखवून द्यावं की ज्यांनी त्या आंदोलनाने सगळे तुरुंग तर भरले होते. सिनेमा थिएटर भाड्यानं घेतली होती सरकारने, गोदाम भाड्यानं घेतले होते. नवं महाराष्ट्र सरकार होतं, सरकारला सुचत नव्हतं, सरकार असं दांदरून गेलं होतं, सरकारचे ठाय राहिलं होतं. सरकार म्हणे कसेल त्याची जमीन, रिपब्लिकन पक्ष विचारत होता, नसेल त्याचं काय. जाब विचारणारा पक्ष होता, जाब आन्सरेबल आहे. अरे तुम्ही सांगता म्हणे कसेल त्याची जमीन, नसेल त्याचं काय. जो शेतमजूर आहे, बेघर आहे, काहीच नाही, कुडुक मुडुक आहे, त्याचं काय. बाबा साहब ने 1942 को जब शेड्यूल कास्ट फेडरेशन की स्थापना की थी, 4 सूत्री कार्यक्रम दिया था, गांव छोड़ो. शेड्यूल कास्ट फेडरेशन का निर्मिति का वक्त का अध्यक्षीय भाषण में जो 4 ठराव पारित हुए थे, उसमें पहला ठराव था खेड़ी सोडा गांव छोड़ो, दूसरा ठराव होता स्वतंत्र वसाहती, तीसरा ठराव होता स्वतंत्र मतदार संघ आणि चौथा ठराव होता स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद. कुठे गेलो मग ते आपण, तेही आपण सोडून दिलं. आणि रिपब्लिकन पक्षाला तो जो फास त्यांनी टाकला यशवंतराव चव्हाणांनी, आणि 1967ला रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेसची जी युती झाली, मित्रांनो, रिपब्लिकन पक्ष, ये रिपब्लिकन पक्ष अभी भी आता ही या क्षणाला रिपब्लिकन पक्ष याला तत्वज्ञान आहे,
रिपब्लिकन पक्ष ही तत्वज्ञानाविरहित कोणती गोष्ट नाही आहे. या रिपब्लिकन पक्षाला पहिल्या 67 वर्षामध्ये लोकशाहीचं विश्लेषण करताना किंवा लोकशाहीची आजपर्यंतचा प्रवास पाहताना अब्जोपती निर्माण करणारा देश झालाय. त्याच वेळेस गरिबांची संख्या वाढवणारा कारखानाही झालाय. रिपब्लिकन पक्ष जर जिवंत असता, रिपब्लिकन पक्षाने विषमता अंताचा लढा हाच खांद्यावर घेऊन जर चालले असते, याच मारक तत्वज्ञानामध्ये 1974ला जो बहुजन समाज पक्ष नावाचा पक्ष निर्माण झाला. माणूस महान संघटक होता, माणूस साधा होता, परंतु मोठेपणाची त्याही माणसाला हाव होती. ते गृहस्थ ज्यांचं नाव कांशीराम होतं, मी पत्रकार या नात्याने त्यांच्या 5-6 मुलाखती घेतल्या होत्या. साधा माणूस होता. ते ग्रस्त जे गेम प्लॅन सांगायचे, त्यांची माणसं त्याला राजकीय तत्वज्ञान समजून घ्यायचे. अरे तुला निवडणूक जिंकायची आहे, मग काय करायचं? मग 2 भंगी, 2 चंबार, 2 कुणबी, 2 माळी, असं तसं अशी मोठ बांध. क्या भिंत बांधण्यासारखं सोपं आहे काय? माने एक ईंट रखो, उसके ऊपर दूसरी ईंट रखो, उसके ऊपर तीसरी ईंट रखो, थोड़ा सीमेंटिंग करो, करते करते एक दीवार बन जाएगी, फिर घर बनेगा, फिर सत्ता का घर मिलेगा. एक पर दूसरी ईंट, दूसरे पर तीसरी, तीसरे पर चौथी ईंट. कंक्रीट नहीं है, थोड़ी सीमेंटिंग. किसी ने एक लात मार दिया तो गिर गई. एक पर दूसरी ईंट, दूसरे पर तीसरी ईंट, चौथी पर पांचवी, पांचवी पर छठवीं. इसको भी आनंद आता, अबे क्यों तेरी ईंट से मेरी ईंट, अब तू भी सत्ता प्राप्ति करेगा, मैं भी सत्ता प्राप्ति. अब ये बताते थे गेम प्लान, ये समझते थे पॉलिटिकल फिलॉसफी, ये जीतने का गेम प्लान बताते थे. ये बोलते थे अवसरवादी हूं, हाँ मैं अपॉर्चुनिस्ट, यस आई एम अपॉर्चुनिस्ट. उनके लोग मालूम के जिंदगी भर अपॉर्चुनिस्ट रहने लगे. अरे ऐसा कैसा? वो तो उनका मालूम क्या, वो उनको आदत सी थी. वो एक साधे मन से कोई गेम प्लॅन देते होंगे. बहुजन समाज पक्षाचं मूल्यमापन करताना त्यांनी आपला पक्ष वाढवायला होता. आज या महाराष्ट्रामध्ये 2009च्या इलेक्शनमध्ये 288 पैकी 288 जागा बहुजन समाज पक्षाने लढवल्या. 288 पैकी 288 कोणाचं विभाजन झालं? 16 लाख मतं घेतली. कोणाचं विभाजन झालं? प्रकाश आंबेडकरांनी 279 जागा लढवल्या, 6 लाख मतं घेतली. रामदास आठवलेचं नाव घेत नाही, आता जाऊ द्या. ते एक महान आहेत बाबा, डॉक्टर राजेंद्र गवई की काय नाव, ते तर म्हणे आता एक महायुतीच केली, म्हणजे महाशक्ती. कोणाचं विभाजन होत आहे? मतविभाजन आणि सत्ता प्राप्ती. जगात न्याय या हॉलमध्ये बसलेल्या संबंध लोकांना मी विचारतो, त्यांनी आता उत्तर द्या, नंतर उत्तर द्या. केवळ माझा मोबाईल नंबर घ्या. मतविभाजन आणि सत्ता प्राप्ती सोबत चालते काय? जगात कुठेही चालत नाही. मतविभाजन ही आपल्या दुर्दैवानं आपल्या पाठीशी इतकी भयानक लागलेली आहे. रिपब्लिकन पक्षाचा काही गुन्हा नसताना, कोणत्याही गुन्ह्याचं पातक नसताना ते तत्वज्ञानापासून ते दूर झाले, हेही तत्वज्ञानापासून दूर गेले. परंतु नवीन आदर्श आपल्याला ठेवावा लागेल, नवीन मार्ग चोखाळावा लागेल. 50+ ची लोक आता चिंतित असतात, हे मला मान्य आहे. परंतु जी तरुण पिढी आहे त्यांना रिपब्लिकन तत्वज्ञान सांगावं लागेल. हे रिपब्लिकन तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचं नाव संविधानाशी जुडलेलं असल्याच्यामुळं या देशामध्ये क्रांती होऊन नाही राहिलेली आहे. हे लक्षात घ्या. संविधानाशी आपलं नातं इतकं भावनिक नातं झालंय. या 67 वर्षामध्ये ज्या वेगानं विषमता वाढली आहे,
या ज्या पद्धतीनं विषमता उच्चांक घेते, ज्या पद्धतीने आता कवल भारतींनी गरिबीची जे उदाहरणं सांगितले, ज्या गावात त्यांनी त्यांचा जन्म झाला त्या गावामध्ये आता चर्मकारांची काय स्थिती आहे ते विदारक चिन्ह त्यांनी जे सांगितलं आहे. त्यांनी सांगताना सांगितलंय कि सार्वजनिक इकाई रोज के रोज बंद हो गई है. 4 वेळेस म्हणजे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सरकारी शाळा अशा बेवारस पडल्या आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन की भरमार खुल गई. हे आंबेडकरी तत्वज्ञान आहे. इट इज आंबेडकराईट फिलॉसॉफी. याच्यात कुणाचं काय बाबासाहेब आंबेडकरांचं चूक आहे? तुम्ही सत्ता प्राप्ती केली आहे ना, तुम्ही भाईचारा सांगून सत्ता प्राप्ती केली आहे ना, जाती जोडून सत्ता प्राप्ती केली आहे ना, तुम्ही बाबासाहेबांच्या सोबत 25-30 लोकांची रांग बसवून तुम्ही सत्ता प्राप्ती केली आहे ना. त्या प्रत्येक समाजामध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यायला बॅरिकेड पडून गेलेत. एक मार्क्स कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठे जन्म झाला माहीत नसताना जगातली माणसं मार्क्सचं नाव घेतात. आंबेडकर सुद्धा हे नाव कोणत्याही ठिकाणचं कोणतेही बंधन नसताना सुद्धा ते सुद्धा तसंच जाईल. कारण आंबेडकर हे तत्वज्ञान आहे, आंबेडकर हे मार्ग आहे, आंबेडकरी जीवन आहे, आंबेडकरी लाईफस्टाईल आहे. ते तसं जायला हवं होतं, ते तसं गेलं नाहीये, नाक गेलं नाहीये. आता तर असं ऐकतो की पहिल्यांदा मूल निवासी म्हणतात, नंतर जेबी म्हणतात. चलू दे. हे असे अनेक वावटळी येतील, अनेक वावटळीतून जावं लागेल. परंतु जी मित्र आता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी एवढं सांगेन की रिपब्लिकन संकल्पना को समझते वक्त में मला माहिती आहे की कम्युनिस्टांच्या वाट्याला निराशा आली आहे. कोणाचं चुकलं? कम्युनिस्ट जिनके ऊपर हम बोलते हैं कि ये भांडवलवाद के खिलाफ बोलते लेकिन ब्राह्मणशाही के खिलाफ नहीं बोलते. वो हमको बोलते कि तुम ब्राह्मणवाद के खिलाफ बहुत बोलते लेकिन भांडवलशाही के खिलाफ नहीं बोलते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आपण समजू शकलो नाही. या देशामध्ये एक रिॲक्शन नावाचा शब्द असतो. या देशामध्ये अभ्यासक्रमामध्ये राजकारणाची मनोवैज्ञानिक बाजू हा मुद्दा कधीच शिकवत नाही. या देशामध्ये राजकारणाची मनोवैज्ञानिक बाजू असते हे लोकांना माहीतच नाही आहे. एक संगठन जिसका नाम मैं कई लोगों से मुंह से सुनता हूं, वो संगठन आज हिंदुत्व बोल रहा है. वो संगठन कई साल पहले हम सहिष्णु है ऐसा बोलता था. कभी नहीं कुछ बोलते थे. धीरे धीरे अब हिंदू मार नहीं खाएगा ऐसा बोलता रहा. फिर धीरे धीरे गर्व से कहो हम हिंदू हैं, ये इस पर है. और उसके बाद में जय भवानी जय शिवाजी उस पर है. और अभी बोलता है यस वी आर हिंदू. ये जो पायदान पर जो चलती गई बाजू, उसमें वो उधर के मित्र ने जो ऐसा कहा है कि हिंदुत्व की लड़ाई लड़ते वक्त में हिंदूंच्या विरुद्ध बोलताना मी तुम्हाला घाबरवतो आहे असं नाही, परंतु इतिहासाच्या काही पानांना तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस 1984 ला शहाबानो या एका साध्या मुस्लिम बाईचा निकाल लागला, काँग्रेसला लोकसभेमध्ये 414 खासदार होते. इंदिरा गांधींचा खून झाला होता. 2 महिन्यानंतर निवडणुका झाल्या. 414 खासदार होते. 414. भारतीय जनता पक्षाचे केवळ 2 खासदार होते 1984 ला. परंतु ते हिम्मत हारले नाहीत. त्यांना माहिती आहे की मुसलमान हा धर्मचिकित्सेला प्राधान्य देत नाही. मुसलमान हा कट्टर धर्मवादी आहे. मुसलमान हा कट्टर धर्मवादी आहे.
हिंदूंना अधिक कट्टर करायचा असेल तर हा मुसलमान कसा कट्टर आहे हे हिंदूंना वारंवार दाखवून द्या. हिंदूंचा क्लास न घेता, हिंदूंची कुठलीही वर्गशाळा न घेता, हिंदूंचं कुठलंही उद्बोधन न करता, हिंदूंच्या वस्तीमध्ये कुठलेही भाषण न देता हिंदूंना कट्टर करण्यात आलाय हे समजून घ्या. जगात अशा प्रकारचा चमत्कार केवळ याच देशात घडू शकतो, घडला. त्यांनी सांगितलं शहावानो प्रकरण उचला. कुठला तो इंदूरचा एक साधा मुसलमान, हायकोर्टाने 300 रुपयाची पोटगी दिली. सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की शहाबानोला पोटगी द्यावी लागेल. सगळे मुस्लिम धर्म मार्तंड राजीव गांधीला घेरून उठले. राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाने दिलेला न्याय राक्षसी मताधिक्याच्या वापरून तो निरस्त केला. हा संघवाला आता हिंदूंना सांगत बसला, पा कुणाचे लाड होतात, पा कुणाचं लांगून चालन होते, पा देखो किसका तुष्टीकरण होता, देख लो, तुम्ही देख लो. ये राज में अपन रहते कि वो रहते. सुप्रीम कोर्ट का नहीं सुनते यार इन लोग. सुप्रीम कोर्ट ने न्याय दिया तब भी नहीं सुनते इन लोग. इनकी औरत हो गई तो औरत होगी, अपनी औरत है, औरत नहीं है. ये 3 तलाक पर देखो माणसं कशी झाली, अशी भडकवली. 1990ला त्यांनी तो ते कोणती बाबरी मस्जिदचा मुद्दा काढला. कुलूप कोणी उघडलं? नवशिक्या पंतप्रधान. विमान चालवता चालवता प्राइम मिनिस्टर झाला. चला तिथे गाँव इनका मानूं क्या कॉमन सिविल कोड नहीं होना चाहिए क्या? क्यों अपन काश्मीर में मानूं कि हम लोग जमीन नहीं खरीद सकते क्या? ये 307 म्हणजे हे सगळे असे मुद्दे सांगून आणि प्रत्येक गोष्ट ह्यांनी केली की मुसलमानांनी चिडायचं. आता ते वाट पाहून राहिले आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. ते वाट पाहून राहिले आहेत तुमची की तुम्ही आता गावागावांमध्ये वस्त्यांमध्ये जाऊन बोललं पाहिजे, ये क्या हिंदुओं का, हे हिंदू के बाप का रास्ता है क्या? तुम्ही बोलला, ऐकून घ्या, टाळा नाही आहे, समजून घ्या, पहिल्यांदा समजून घ्या. असं तुमच्यापैकी एक वक्ता आता किसी पहले ताली बजाने के पहले सुन लो. तुम्हारे में से कोई वक्ता अभी रामदास पेट में जाके ऐसा भाषण देगा, ये क्या हिंदुओं के बाप का रास्ता है? सुन लो. सुनने वालों में से क्या सभी बौद्ध है क्या? फिर वहां तेली भी होगा, कुनबी भी होगा, माड़ी भी होगा, तो वो सब हिंदू है. कांग्रेस में भी हिंदू है, भाजपा में भी हिंदू है, समाजवादी पार्टी में भी हिंदू है. तो उनको लगता है कि साला ये हिंदू का बाप निकाल रहे, साला बहुत हो रहा है इनका. सुन लो, उनको क्या लगेगा, अरे ये तो मालूम क्या पहले से साले सरकार की जवाई अभी ज्यादा ही चल रहे है. स्ट्रैटेजी उनकी जो है, जैसे मुसलमानों के कट्टरता का, मुसलमानों के धर्म चिकित्सा का विरोध करना, मुसलमानों के अंधभक्ति का फायदा लेके उन्होंने कट्टरता का फायदा लेके हिंदू को कट्टर किया. अभी उनको तुम्हारे मुंह से हिंदुओं के, हिंदू धर्म के खिलाफ बाबा साहब ने अपने जमाने में जब बोला था तब हिंदू इतना कट्टर नहीं था, और तो जो भी होगा भी तो गांधी के कब्जे में था. अभी हिंदू किसके कब्जे में है ये समझ लो. लड़ाई समझते वक्त में ये केवल भावुकता से लड़ाई नहीं लड़ी जाती. यही लड़ाई अगर हमने ब्राह्मणों के खिलाफ किए, जो लड़ाई पहले से ब्राह्मणों के खिलाफ थी, वो ब्राह्मणों की लड़ाई अगर अपन हिंदू विरोधी मार्ग से लेकर जाएंगे तो हम गलती खाएंगे. ये ध्यान में रखो. लड़ाई अगर लड़ना है तो दिमाग को पूरी शांति रख के लड़ाई, ये कोई तालियां लेने वाला खेल नहीं है. मैं भाषणों की कई लड़ाइयां जीत सकता हूं, बैलेट बॉक्स की हर लड़ाई हारना पड़ेगा. और ये इस देश में सत्ता प्राप्त करना होता है तो बैलेट बॉक्स की लड़ाई भी कैसे जीते इसका पूरा
निचोड़ ध्यान में रखना पड़ेगा। ध्यान में रखो, तुम कैसे रिएक्शनरी होते ये वो रोज बोल रहे हैं। अब कल स्वामी आदित्यनाथ तो बोलते हैं लव जिहाद, अशोक सिंगल ने तो बोल दिया, ए मुसलमानांनो जरा हिंदूंचा आदर करणं शिका, जरा काय लक्षात नाही का मुजफ्फरनगर, ए मुसलमानो हिंदुओं का आदर करना जरा सीखो। हाँ, क्यों ध्यान में नहीं है क्या मुजफ्फरनगर? सिंगल भी बोल रहा है, तोगड़िया भी बोल रहा है, आदित्यनाथ को स्टार प्रचारक बोल दिए, डैमेज हुआ, 2 राज्य की कई चुनाव हार गए। तड़ से डैमेज कंट्रोल करने के लिए प्राइम मिनिस्टर मोदी बोला, नहीं इस देश का मुसलमान जीता भी देश के लिए और मरता भी देश के लिए। क्या है ये जो मनोवैज्ञानिक जो पहलू है, समझ के चलो, मालूम क्या, फिर मुसलमान खुश हो गए, अरे क्या यार, अरे छोड़ो साला आदित्यनाथ की, प्राइम मिनिस्टर ने बोला जय मोदी। ये जो है, ये जो साइकोलॉजिकल पहलू जो है, ये समझ में, क्योंकि आज कांग्रेस में भी जैसे सरकार कांग्रेस की थी लेकिन राज्य भाजपा का था। 1990 में अगर उन्होंने मुक्त अर्थव्यवस्था लाए तो था किसने? उन्होंने अगर सार्वजनिक इकाई को सफेद हाथी के रूप में बंद करने की कोशिश, वो बोलते थे, ये दबते थे, वो हावी होते थे, ये वैसा करते थे। और उस वक्त में अगर रिपब्लिकन आंदोलन जिंदा होता, उस वक्त अगर हमारी मानसिकताएं जिंदा होती, उस वक्त हम हमारी सहप्रवासी कम्युनिस्ट समाजवादी ये भी जात के बाहर सोच के विचारधारा के नाते अगर जुड़े होते और ये देश जाति का इकाई होने के बजाय विचारधारों का इकाई बनते गया रहता तो भविष्य कुछ अलग हुआ रहता। लेकिन दुर्भाग्य से रोने का कोई मतलब नहीं होता, रोने से कोई हासिल होता नहीं। अगर आज भी केरला में और त्रिपुरा में किसी भी प्रकार का इंडस्ट्रियलाइजेशन न होते भी अगर कम्युनिस्ट वहां पर राज्य करता होता है, इस देश की सबसे ज्यादा संघ शाखा केरला में होने के बावजूद भी केरला में अगर कम्युनिस्ट कई सालों से सत्ता में है, बाला बाग नहीं बिगाड़ रहे। हम आंसुओं को, अश्रूंची कुठली जात नसते, रक्ताला गट असते, खून को गट होते, आंसुओं को कोई गट नहीं होता। वो सोच के, ये चल के, वो बाबा साहब ने रिपब्लिकन संकल्पना विषमता अंत की लड़ाई का सूत्र दिया था। वो सूत्र को लेके और नए सिरे से ये प्रवास में आए। बहुत दिनों से कवल भारती का मुझे आकर्षण था, ये मित्र मेरे को आज सुनने को मिला। ये मैं